मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करण्यात येत आहे। शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफी 2023 या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ सुद्धा मिळणार आहे। तर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करून घ्या। नुकतेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशन पार पडले असून या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी भरपूर घोषणा करण्यात आल्या आहेत। या घोषणांपैकी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार ही बातमी सोशल मीडिया तसेच वर्तमानपत्रातून फिरताना दिसत आहे। परंतु खरंच शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे का आणि मिळाला तर यामध्ये कोणते जिल्हे पात्र असणार आहेत हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी आज पाहून घेणार आहोत। या संदर्भात पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। चला तर मग आपण मेन टॉपिककडे वळूया। एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार याबाबत माहिती दिली आहे। या कर्जमाफीमध्ये शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत त्रुटीमुळे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तर राज्यात 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत 44 लाख शेतकऱ्यांना 18,772 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला होता। परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते। या 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे केली आहे। एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे।